परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावे. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. येत्या गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी सुरू. येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे. या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिलेले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्यभाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. साहजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. तथापि राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहिलेली असते. उदाहरणार्थ बेटी बचाओ बेटी पढाओ. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारावर बंधने येतात. यापुढे सामाजिक संदेश, जाहिरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास, उदाहरणार्थ मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल. तसेच मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्त्वाच्या जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिण्याची अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.